वेलकम टू ब्रँड न्यू एपिसोड ऑफ मराठी ग्रुप चॅट. खतरनाक. आज आपल्यासोबत जे असणार आहेत त्या एक रिलेशनशिप एक्सपर्ट असणार आहेत. जर तुम्ही खूपच जेन्युइनली चांगला प्रश्न विचारला तर तुम्हाला 1000 रुपयाचं बक्षीस आहे. जर तुम्ही असा प्रश्न विचारला ज्याच्या उत्तरामध्ये त्या बोलल्या की तू सिंगलच राहा आयुष्यभर, तर तुम्हाला 2000 रुपयाचं बक्षीस आहे. आणि जर तुम्ही असा प्रश्न विचारला ज्याच्यात त्या म्हणाल्या तू चीटच कर, तर सरळ 5000 रुपयाचं बक्षीस आहे. ठीक आहे, चालेल. मग सुरू करूया. आपण शोची सुरुवात करणार आहोत, पण त्याच्या सगळ्यात आधी मी माझ्या पॅनलला इंट्रोड्यूस करतो. ठीक आहे, ऑरेंज ज्यूस गँगचा चौथा आज आपल्याकडे आलेला आहे. ठीक आहे, मास्टर ऑफ 30 सेकंड्स. जोरात टाळ्याने स्वागत करा नील चाळेकर आणि सिद्धांत सरफरे. ठीक आहे, वा आल्याबद्दल धन्यवाद भाई लोक. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. एकदा टाळ्या होऊन जाते भाई लोकांसाठी. वा वा वा, सुंदर. सिद्धांत पासून सुरू करूया. सिद्धांतला तुम्ही पाहिलंच असेल. ठीक आहे, वन ऑफ द फायनेस्ट ऍक्टर्स मराठी इंडस्ट्री हॅज. भाई हा काय रिएक्शन भाई. आम्ही त्याला 30 सेकंडच बघितलं. नाही भाई, असं नाही. जेन्युइनली खूप भारी ऍक्टिंग करतो भाई सिद्धांत. मी सिद्धांत माझ्या मित्रांना दाखवलं भाई सिद्धांतचा व्हिडिओज. मी जेन्युइनली दाखवले माझ्या मित्रांना सिद्धांतचे व्हिडिओज. ते म्हणाले भाई खरंच नाही होऊ शकत, AI आहे. मी म्हटलं नाही आहे AI. म्हणतात आहे AI. हात बघ तू. नाही भाई, सिद्धांतला तुम्ही बघितलंच असेल ना शो. येस, विषय आहे का? सिद्धांतने एक काकी केली आहे, आपल्या एकाकी केली आहे. सिद्धांतने एकाकी केली आहे. त्याच्यात तुम्हाला फेमस कॅरेक्टर माहिती असेल भाई, आपला गांजा मारून. नाही, खरं नव्हता मारला ना तू गांजा. खरं नाही होत म्हणजे मग ऍक्टिंग काय झाली ना. मग कास्ट कशासाठी केलं मला. मेथड ऍक्टिंग नावाचे पण एक प्रकार आहे. ओके ओके. नाही, त्यांनी नव्हता मारला, तो स्क्रिप्ट रायटरनी मारला गांजा. ठीक आहे. त्यामुळे मला अर्धी स्क्रिप्ट कळाली नव्हती पहिलं. मी हे का लिहिलंय. अच्छा, नंतर कळलं हे आउट ऑफ झोन आहे. एक्झॅक्टली. आणि नीलला पण तुम्ही पाहिलं असेल. नीलसाठी टाळ्या होऊन जातात. येस, खतरनाक. कॉंग्रॅच्युलेशन भाई, एकदम खतरनाक. मला बिग फॅन. कशाबद्दल? प्रेग्नेंट करणचा, बायकोला म्हणून. करणचा. अच्छा, करणचा. अरे नाही, sorry. नाही रे भाई, नीलला तुम्ही पाहिलंच असेल ऑब्व्हियसली. चेन्नई एक्सप्रेस मध्ये शाहरुख खान ज्याला लास्टला घेतो आतमध्ये, तो नील आहे. बट नील, मला तुझं नाव सगळ्यात भारी वाटतं. असं एवढं जायंट माणूस नाव नील आहे भाई याचं. हे कसं नाव आहे भाई? हे थोडंसं काहीतरी, काय कुठून आलंय हे नाव? आधी माझं नाव कल्पेश होतं. डुंडुंडुंडुंड. त्यापेक्षा बेटरच आहे ना. ऑफकोर्स. दॅट्स इट. दॅट्स माय टाइम अँड एक्सप्लेनेशन. हो भाई, नील नावाचं एक लिक्विड आहे कपडे धुण्याचं, आठवतं तुम्हाला? हा, लोक कपडे काढायचे, त्याच्यात 2 थेंब टाकायचे. माहिती आहे ना त्याचं? थोड्या दिवसापूर्वी नीलने पण कपडे काढले, मग ह्याचे 2 थेंब गेले. आणि आज आपला भाई प्रेग्नेंट आहे. एकदा भाई कॉंग्रॅच्युलेशन सगळ्यांच्या वतीने. थँक्यू. कसं वाटतंय बट आता? हाव इज लाईफ आता? कसं चाललंय? छान चाललंय, एकदम मस्त चाललंय, छान चाललंय. पण हे असं फरक पडतो का की लग्न प्रेग्नन्सी आली म्हणजे ह्याच्यामध्ये मुलीमध्ये, की मग त्यांचं सगळं की आता माझं जसं पाहिजे तसंच होणार? ओ बोल 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 ना असं. हो. काय ना, बायको इथेच बसली आहे, आरामात घे जरा. ओ नीलची वाईफ इज हिअर. एकदा टाळ्या होऊन जाते बाई. आज काय काय ऐकायला मिळणार आहे. आणि सिद्धांत, तुझा काय रिलेशनशिप स्टेटस? स्टेटस ठेवतच. बट नाईस. बट आपल्यासोबत एक रिलेशनशिप एक्सपर्ट आहे, ज्या खूप मोठ्या हस्ती आहेत. आपण त्यांना बोलूया. एकदा जोरात टाळ्यांनी स्वागत करा. गिव्ह इट अप फॉर लीना परांजपे मॅम. टाळ्या जोरात होऊन जातात. एकदा जरा. थँक्यू सो मच. लीना मॅमचं मी तुम्हाला थोडं इंट्रोडक्शन देतो. लीना मॅम हॅज बीन प्रॅक्टिसिंग मॅरेज कोचिंग फॉर लास्ट 10 years बरोबर? येस. त्यांची PhD सुद्धा आहे मॅरेज कोचिंगवरती. त्या इंटरनॅशनली त्यांचे क्लायंट्स आहेत आणि त्या एक जवळपास 3000 कपल्सला आतापर्यंत कोच करून झालेल्या आहेत त्यांच्या. काहीतरी मसालेदार घे ना. मी भेळ. गौतमी पाटील आहे मी. मसालेदार घेणं काय असतं भाई? तुला कैरीवर लावून देऊ मसाला, कैरीवर, काकडीवर, म्हणजे असं
तर नुसता मसाला बट ठीक आहे मॅम, आम्हाला सगळ्यात आधी तुम्हाला विचारायचं आहे, तुमच्याकडे आम्ही सोडून अजून कोणी विचित्र कधी हे आलंय का क्लायंट किंवा कपल ज्यांचं विचित्र गोष्टीवरती भांडण चालू आहे? मटर पनीर हे डिवोर्सचं रिझन होऊ शकतं का? मटर पनीर हे आला का मसाला? आला मसाला? मटर पनीर एक्झॅक्टली, इट्स सच अ पेटी थिंग किंवा अशी किती सिम्पल गोष्ट आहे. पण मटर पनीर काय खाल्लं चोरून नवऱ्याने? नाही, काय- काय झालं नवऱ्याला काय? खूप जास्त वेळ त्यांच्या घरामध्ये पनीरच्या डिशेस बनायच्या आणि हिला अजिबात बनवता येत नव्हतं बायकोला, आणि तिने एकदा दोनदा ट्राय केलं पण ते त्याला नाही आवडलं. त्याच्यावरनं भांडण सुरू झालं की तुला काही येत नाही किंवा तू अडॅप्ट करत नाहीस नवीन गोष्टी, आणि त्यावरनं त्यांचं जे काही म्हणजे ती एक ठिणगी होती आणि तिथून मग बाकी बरेचसे विषय नंतर आले. पण जेव्हा माझ्याकडे केस आली तेव्हा हे कारण सांगितलं गेलेलं. आणि प्रॉब्लेम मटर पनीरचा नव्हता, मटर कुकिंगचा होता असं मला करेक्ट. त्याला स्विगी असं म्हटलं असतं तुम्ही, सॉल्व्ह झालं असतं ना असं. झोमॅटो स्विगी असं आलं ना आपल्याकडे बरंच काय काय. मग ह्याचं सोल्युशन काय दिलं तुम्ही तसं? ह्याचं सोल्युशन म्हणजे थोडंसं कुठेतरी ॲक्सेप्ट करायला पाहिजे की तिला जर का नाही माहिती तर त्याला ती वेळ घेते शिकायला. इट माइट टेक मे बी 6 months 8 months अच्छा. 10 मला वाटलं महिने. तुम्ही रेसिपी सांगायला की कसं करायचं असतं नाही. ते. पहिला गॅस चालू करायचा कारण मग मसाला घालायचा, मसाला घातला वरनं कोथिंबीर घातली, मसाला काय टेस्ट लागते माहितीये. हो हो, वा वा वा, नाईस. आणि सेम प्रॉब्लेम माझ्या लग्नात झालेला. मला पण जेवण बनवता येत नव्हतं. शे बोलली बघा नाही आलं तर बघा आता कसं पुढे आयुष्य काढणार आपण. मग मी शिकलो जेवण बनवायला. काय भांडी घासतो माहितीये मी, अजिबात भांड्याला मसाला चिकटून राहत नाही मी भांडी घासतो. पण तुला आहे का भांडी घासण्याचा ट्रॉमा? असं आहे? मला इतर लेट ट्रॉम येत भांडी घासताना काय वाटतच नाही मला. आता पण इकडची पण घासून टाकेन मी जाता जाता. बट तसं मॅम मला अजून एक विचारायचं की एक चांगलं रिलेशनशिप जर चांगलं मस्त चालू असेल तर काय अशा गोष्टींमुळे ते तुटू शकतं? ट्रस्ट ब्रेक झाला तर? एक्झॅक्टली. अच्छा, किंवा थोडंसं काय ऐकलं तू? ड्रग्स ड्रग्स ओके. सो ही एक गोष्ट झाली. विश्वासाला तडा गेला की त्याच्यावरती तुम्ही कितीही त्याला सोल्युशन्स केली तरी सुद्धा ते काहीच नाही. समोरच्यावरती डिपेंड आहे की ती खरंच तो तुम्हाला किंवा ती तुम्हाला माफ करायला तयार आहे का, आणि पुढे नात्यामध्ये सिरियसली तुम्ही जाऊ शकताय का. वा, नाईस नाईस. मला असं काही घेणं देणं नव्हतं याचं. नाही ठीक आहे, मला कळलं की तुझ्या माझ्या फक्त क्रस्टचं खूप चांगलं झालं ते तोडायचं होतं तर मी तुला तिथे रिलेशनशिप नाही, ट्रस्ट तोडायला लागेल त्यांच्यावर. कळलं ना, आता आयडिया आली ना भाई. आता अभि बेस्ट सांगू तुला, ट्रस्ट तोड त्याच्यामध्ये मसाला भर बाप लागेल. ठीक आहे. सो मी सगळ्यात आधी तुम्हाला काही पहिलं कोणापासून सुरुवात करूया? मीच ह्याच्याकडून पहिला माझ्याकडून अच्छा, नीलकडून करूया. ठीक आहे. त्याचा चेहरा बघ. थांबा, ऍक्च्युली थांबा. मला मॅम अलाउड आहे ना? हॉटेल रूम बुक आहे माझी. ओके झालं सगळं तर घरी, नाही तर इकडेच. क्वांटम पेक्षा पहिले हे ठेवलं पाहिजे खिशात. पण मला एक प्रश्न आहे मॅम तुम्हाला, की लग्नानंतर मला असं जाणवलं की इन जनरल रिलेशनशिपमध्ये आता आम्ही आणि ऑलमोस्ट एकमेकांना 14 वर्ष वगैरे ओळखत असू. एक प्रश्नाचं उत्तर मला मिळालं नाही, बाकी इव्हेंच्युअली मिळाली लग्नानंतर. पण तो प्रश्न असा म्हणजे जे हवंय ते सांगतच नाही, आणि तिचं म्हणणं असं की तुला कळत कसं नाही. सो ऐकतेय ना? बेसिकली हे की कुठली टेलिपॅथी आहे काय आहे ते आम्हाला कळत नाही, की अरे तुला हे कळत नाही, एवढा टाइम झाला माझ्यासोबत तरी तुला हे कळत नाही. बोला पण तू सांग ना, मी करून टाकतो ते, तुला जे पाहिजे तू सांग मी करतो. पण ती म्हणते की पण तुला कळायला पाहिजे ना काय ते. मी बोलणारच नाही कारण तिथे मला पण नाही कळत. पण काय म्हणजे कसं हे का हा मुद्दा मेल फिमेल मधला हा काय मनातलं कसं tangent आहे? ओळखायचं? शब्दांपलीकडे ओळखायला शिकला तर तो आयडियल जर असं काव्यात्मक बोलणार असेल, शब्दांच्या पलीकडे साईन लँग्वेज. शब्दांच्या दोन पलीकडे words. मला एवढंच येतं. पाहुणे आले की हेच आहे आमचं शब्दांच्या पलीकडे. नाही, जोक्स अपार्ट, बट इट डज हॅपन की बायकांना असं वाटतं की तू मला समजून घे, अजून मला काही जास्त नको आहे. पण ते समजणं, उमगणं आणि मग त्याच्यावरती इम्प्लिमेंट करणं हे जरा थोडंसं कठीण होतं पुरुषांना. पण ते जर जमलं तर लाईक यू विल बी द गुडी गुडी तुम्हाला ते हजबंड. विचारे कसं करायचं नाही जमत आहे ना. 14 वर्ष प्रयत्न करून झाला माझा वनवास. पण 14 वर्षाचा वनवास झाला. समजून घेतो ही एक गोष्ट. काम कर, 1 वर्ष अज्ञातवासात जा. काय बोलले? 1 वर्ष 1 वर्ष अज्ञातवासात जा. ती तोपर्यंत डेफिनेटली ती त्यापेक्षा तिची बिग रोल बॉस मध्ये जातो 3 महिने पैसे तरी कमी.
बट असं मॅम खरंच असं मुलींच्या असं मनात काय चाललेलं असं ते असं एक्सपेक्ट पण करतात की आम्हाला कळलं पाहिजे तर हे तुम्हाला फालतू नाही वाटत थोडंसं फालतू नाहीये अरे म्हणजे असं एक्सपेक्ट कसं करताय रे तुम्ही पण इमोशनल होणं हे जर नैसर्गिक आहे तर त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा थोडंसं तिच्या जेस्चर्स मधनं बिहेवियर मधनं समजणं गरजेचं आहे असं मला वाटतं. अग्रीड इमोशनल गोष्टीबद्दल मी बोलतच नाही एक उदाहरण देतो शाद नील मला भूक लागली आहे ओके काय खाणार मागो काय पण हे जे आहे काय पण नावाचं तर काही मिळत नाही एक्झॅक्टली हेच बोललो मी माझ्या बायकोला मग तुला वॅसलीन घेऊन ये मी हे इमोशनली सपोर्ट किंवा समजून घेणं किंवा बऱ्याच गोष्टी घडत असतात ऑन अ सिरियस नोट ह्याच्याबद्दल पुरुष जरा ढ असतात हे माहिती आहे आणि त्याच्यावर एक्स्ट्रा एफर्ट घेतले पाहिजे हे मी अग्री करतो मी स्वतः पर्सनली घेतच असतो आजही घेतोय पण काही गोष्टी असतात ज्या लिटरल असतात म्हणजे एकदम ज्या बोलल्याशिवाय काम- कळत नाही. काम बेसिकली की कपडे वाद घाल आता मी नाही रोज कपडे वाद घालत पण हे मला समजणार कसं की आता तिच्या मनात आहे की आज कपडे वाद आता मी घालायचे आहेत. आता ती रोजची गोष्ट आहे ना डेली रुटीन आहे मी ना. रोज नाही करत तेच म्हटलं नाही, आज पण तू अचानक करत तिची- नाही हे- आज तिची अचानक इच्छा नाही, आहे की नाही, मी पण कपडे तू वाद करत नाहीस तर ही तिची अपेक्षा तर रोजची आहे ना पण करेक्ट करेक्ट त्यामुळे हरतोय ती रे आपण, हरतोय आपण. अपेक्षा असणं इज नॉट अ रॉंग थिंग बट इफ यू आर फेलिंग टू टेक द रिस्पॉन्सिबिलिटी एव्हरी डे देन यू नीड टू डू इट कॉन्शियसली पण मी काय बोलतो की जर ती बोलली की नील माझी तुझ्याकडनं ही अपेक्षा आहे की कधीतरी जाड्या कपडे वाळत घाल असं एकदा बोलली मी बोलीन ओके मी रोज विचारेन आज कपडे वाळत घालचे कपडे वाळत घालायचे कपडे वाळत एकदाही न बोलता कसं काय एवढं आजच्या क्लिअर कम्युनिकेशन लग्नात कधीच नसतं कळलं उगाच मी क्लॅरिटी शोधतोय पण थँक्यू मॅम खूप हेल्प झाली एकदा फक्त तिच्याकडे बघून बोलाल का बट मॅम असं खरंच एवढं क्लिअर कम्युनिकेशन नसतं काय नाही. प्रॉब्लेम काय होतो मग नाही करू शकतो प्रॉब्लेम ना काही आपण? नसतो पण त्यामध्ये बऱ्यापैकी इतकं इमोशनल एक्सपेक्टेशन असते की त्या एक्सपेक्टेशनमध्ये माणूस कोणी असो मग तो मोस्टली तर मुलीच असतात की ज्या अपेक्षा करत राहतात की त्यांनी मला समजून घ्यावं त्याला हे रोजचं जेस्चर कळायला पाहिजे पण ती रिस्पॉन्सिबिलिटी घेण्याचं कॉन्शियसनेस जर त्याच्यामध्ये नसेल तर मग ह्या मिसअंडरस्टँडिंग होत राहतात नाही नाही पण असं आम्ही पण असं एक्सपेक्ट करतो की मुलींनी समजून आता जसं नाही तुम्ही एक्सपेक्ट करता की मुलींनी तुम्हाला क्लिअरली सांगावं म्हणून पण असं क्लिअरली नाही ना सांगणार आम्हाला आईबाबांनी तसं ट्रेन केलं आम्हाला माझी आईच जी पण स्वतः एक फिमेल आहे ती स्वतः बोलायची ना की उठ पुढच्या 5 मिनिटात नाहीतर खूप मारीन 3 इन्स्ट्रक्शन आले मला 5 मिनिटं आहेत मला उठायचं नाही तर मार खाईन कळलं उठून उभा राहायचो आणि आम्ही पुरुष असं आम्ही नाही खेळत गेसिंग गेम की ओळख माझ्या मनात काय आहे असं तुम्ही तो कधीच करणार नाही कारण तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी कधी कधी रेडीमेड मिळतात तुझ्याबद्दल बोलतायत पण आम्ही नाही असं करत मॅम जसं आम्ही सिरीशी बोलताना नाही बोलत की ओळख अलेक्सा सटन अलार्म किती वाजताचा सांगतो ना आम्ही त्याला असं 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 क्लिअर कम्युनिकेशन असेल तर हेल्प होते ना रिलेशनशिपमध्ये जस्ट असं रिलेशनशिपमध्ये क्लिअर कम्युनिकेशन नसतं नसतंच का हे असायला पाहिजे वगैरे असं काय गप्पा बाजूला ठेवा फिलॉसॉफी बाजूला ठेवा अच्छा पण ते नसतं नसतंच जसं आता माझ्या एक्सला होता प्रॉब्लेम ठीक आहे तिला होता तिचं आता तिच्या मनातलं मी सगळंच नाही ओळखू शकायचो जसं तिला एक दुसरा मुलगा आवडायचा नाही नाही पण ठीक आहे मग सिद्धांत तुला काही प्रश्न आहेत सिद्धांत is तो single. घाबरलाय मी ह्याचं ऐकूनच एवढा घाबरलोय अरे एवढं काय तुझं लग्न झालंय नाही 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 तुझ्या घरी आता vaccine भीती लावायची वाटते वेळ करू आली आहे. नाही 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 तुला नाही समजणार मी नाही काय भाई बोलतोय. भाई मी सलमान खानचा फॅन आहे आजपासून जर समजा असं झालं फोनवरती बोलतोय ठीक आहे काहीतरी एकदम आणि तू महत्वाचं आहे irritate झाला. तिच्यासाठी महत्वाचं आहे माझ्यासाठी आहे ना, ठीक आहे आणि ते ऐकता ऐकता मी फोन ठेवून कंटाळा. आणि झोपलास. नाही 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 ठेवा हा तसा दुकान लागला आणि जेव्हा लावला तेव्हा ती बोलली कळालं तुला बोललो काय बोलली मी सांग परत म्हणजे तुझं लक्ष नाही माझ्या बोलण्यावरती तिथून वेगळं झोन चालू होतं त्याच्यावरती काय तुमच्याकडे गोळ्या आहेत त्याच्यावरती पण कम्युनिकेशन मधला इंटरेस्ट का संपतोय रिझन तर फाइंड आउट करायला पाहिजे आता इथे माझा हात दुखला म्हणून मी ह्या हातात तर नाही पकडत मी फोन पण मग स्पीकरवर ठेव ना स्पीकरवर ठेव ना आता मला एक मला
एक मला पण एक प्रश्न विचार की प्रत्येक मुलीचं मी बघितलं की त्यांना रात्री येऊन आमच्याशी बोलायचं असतं. ती स्टेज मी पार केली केली मी ना? नाहीच बोललो तर मग वैतागून मला काहीतरी गॉसिप दे ना. ही सेकंड स्टेज आहे. हे सेकंड स्टेज आहे का? हे आलं नाही अजून माझं. बट हे मॅम जे हे आहे कॉन्स्टंटली की मला बोलायचं आहे मला रात्रभर. बोल माझी बोल मला माझी माझ्याशी बोल तू बोलत आणि मग- नाहीस माझ्याशी असे कळालं. आता हे कसं वाटलं तुम्हाला? सेम फील होतं आम्हाला. प्रश्न राहिलाच नाहीये हा इमोशन आता येतोय. तिला थांबवता येत नाही म्हणजे तुला ते शिकलं पाहिजे. कुठे तिला कसं थांबायचं हे शिकावं लागणार ना. पण त्यांना रात्रीच असं का होतं की प्रत्येक मी रात्री आता बघितलं दिवसभराचं इमोशनल वेंट आउट कधी करायचं मग कोणासमोर करायचं? कॉल सेंटरचा जॉब घ्या यार. नाही ना. मी कशाला करणार नाही. म्हणजे तेवढी तुझी कपॅसिटी नाही. मॅम झोप येते रात्री बस. बाकी कंटाळा आला दिवसभराचा यार बोलून. पण मॅम असं मला जेन्युइन प्रश्न होता की असं म्हणतात ना ते ऑपोजिट्स अट्रॅक्ट, असं आहे का रिअल? म्हणजे खरंच आहे? आता माझ्याकडे बघून कुठली हॉट श्रीमंत है ना यार ओ माय गुडनेस म्हणजे तोंडावरती insult आहे हा डायरेक्ट. एक तर भाई तू एक तर ती केवढी कॉन्फिडेंट आहे बघ तुझ्या. तू स्वतःच बघ पहिला आधी भाई. तो दुसरा बघतोच आहे. बट मॅम आणि ते पण असतात असं समजा काय रिलेशनशिप मध्ये ब्रेकअप होतं पण लोक तरी बोलायला जातात. ते बोलतच असतात. इनफॅक्ट काल रात्री पण भेटून येतात ते लोक. तू तिच्यावर एवढी खार का खातोयस पण मला कळत नाहीये. कारण जेव्हा मॅम तुम्ही मागे होतात ना इकडे ह्याच्यावर आतिषबाजी झाली. ओ माय माय ओके. हार काय तिच्यावर बँड्रा पण खाणार मी. पण मॅम आमच्याकडे काही प्रश्न आहेत जे आम्हाला इंटरनेटवरून आमच्या सगळ्यांचे जे फॅन्स आणि हे सगळे आहेत आता फॅन्स पण काय म्हणतोय मी आमची जे ओळखणारी लोक आहेत आमची 4 लोक इथले 4 एकमेकांना आम्ही करत पाठवलं तर त्यांचे हे काही प्रश्न आहेत काही सिच्युएशन्स आहेत जे आम्हाला जाणून घ्यायचं की काय होऊ शकतं ह्यांचं काय तुम्ही सोल्युशन काय द्याल हे लोक तुम्हाला हे प्रश्न विचारतील. आता पहिला हे आहे की आमचं 2 वर्षापासून लफडं आहे पण त्याची कास्ट वेगळी आहे. घरी सांगायला भीती वाटते. तुम्ही माझ्या घरच्यांना काय समजा? नाही तुम्ही नाही ते म्हणले तुम्ही माझ्या घरच्यांना समजवाल का? हे आपण कसं करणार? म्हणजे हा प्रश्न तुला विचार. हा मला आलाय नाही बस. आम्ही आमच्या घरातल्यांना सांगू शकत इथे नाही पाठवत थायलंड ते. बट ठीक आहे ठीक आहे. हा मला इंटरेस्टिंग आहे. मी माझ्या एक्सला उधारी दिलेली. तिच्याकडून पैसे परत कसे मागू? अरे सिद्धांत तू का लिहिलंयस? बट हा मॅम असं जर एक्स कडे उधारी आणि काय काय गोष्टी आमच्या राहिल्या असतील तर परत कसं हिशोब चुकता करायला पाहिजे. हिशोब असं पण डिरेक्टली जाऊन मागायचं तोंडावरती की डायरेक्ट ओके. की स्प्लिट वाईज वरती पहिलं टाकून मग हा ठीक आहे. तर इथे जे काही आहे ते डिरेक्टली बोलायचं हो तोंडावर हो जाऊन. अगदी काहीच नाही. कारण का आता ती एक्स आहे ना तुमची. एक्स असल्यानंतर भीती कसली? असताना नात्यात भीती आहे. नातं एक्स असताना भीती कसली? हे कहा काय भाई आता तुला हा वाचायचा का नेक्स्ट वाला? तो आहे हा बा हा डिवोर्स वाला. हा हा माणूस दिवस नंतर आम्ही दोघेही मूव्ह ऑन झालो आणि मी पुन्हा लग्न केलं पण मला माझ्या पहिल्या हस्बंड सोबत पुन्हा एकत्र यायचंय. हे करतात का लोक? मोठा मॅटर आहे. पहिला वालाच भारी असतो. अरे पैसे उधार असणार पण असं करतात लोक. करतात नाही. केसेस आलेले आहेत. हो रिमॅरिंग द ओल्ड वन. हो कारण नंतर डिवोर्स नंतर कळलं अरे इससे तो पहले वाला अच्छा था या इससे तो पहले वाली अच्छी थी. मग परत 0 पासून अभ्यास करायचा तर इन्स्टेड ऑफ दॅट. हो अच्छा. कारण उणीवा तर प्रत्येकात असतात राईट. हा सो उगाच फुकट पटेली फुकट पटेली फुकट नाही असं वाटतं. खूपच पटेली. नाही नाही खूप आहेत. अरे क्वालिटीज कमी आहेत असा माझा फर्म बिलीफ आहे. बट नाही बट असं परत एक्स कडे Yes. परत हस्बंड कडे Yes, हो अच्छा yes, नाईस. yes. पण हे मग- आम्ही रिलेशनशिप मध्ये नाही पॉलिटिक्स मध्ये बघितलंय बट ठीक आहे. पण याच्यामध्ये अशी सिच्युएशन मध्ये नवरा बोलला की अरे एवढा खर्च केला दिली वडेवर जे काय खर्च झाला त्रास झाला आता मला नाही तू हवी आहेस मग ठीक आहे. हा मग ते पण ठीकच आहे. आणि बघा काय आणि मॅम हे किती वेळा करू शकतो? 3 वर्षांनी मला ते असतं ना वाटतं गुगल पे वरती तुम्हाला 1 रुपये दे तुम्हाला 1 रुपये दे कॅशबॅक येतो दोघांना तसं. बट तुझं असं कधी होतं का रे की तुझं काहीतरी भांडण झालंय आणि मग नंतर ह्या रूम मध्ये भांडण झालं मग तुम्ही ह्या रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये जाता मग तिकडे सॉल्व्ह झालं? मी तेच करू मी डायरेक्ट रूमच्या बाहेर जातो.
मार खायच्या आधी रूमच्या बाहेर जायचं. बाहेर त्याचे आई बाबा असतं सगळे असतात, काय होणार नाही. म्हणून तुला बिग बॉस मध्ये नाही घेतलं. नाही, म्हणूनच कदाचित म्हटलं जातं ना की करेक्शन बेडरूममध्ये असावं आणि अप्रिसिएशन बाहेर असावं. ह्याच सोयला बायको नेमकी गेली तिकडे. मग अशी काय नाही म्हटलं तुम्ही? तेच, माझं वय 22 आहे. प्रश्न आहे रे. आहे भावना पोचल्या. हा. प्रीमिस सेट कर. प्रेमीसाठी. माझं वय 22 आहे. माझी गर्लफ्रेंड पण आहे. आमच्या बाजूच्या काकी माझ्याकडे वाईट नजरेने बघतात. त्यांचं वय 44 आहे. मला पण कधी कधी त्यांच्या वाईट नजर आवडते. काय करू? बाई साहेब, खूपच अगेन सिद्धांत काय. बट मॅम हे आता ही सिच्युएशन आहे, याच्यात तुम्ही लोकांना काय सांगाल? त्याच्यावर काय बोलू मी म्हणजे? त्यांनी मला भेटलं पाहिजे. त्यांनी मला भेटलं पाहिजे. 46-45 लिहिलंय. तू एकाकीने एक काकी करून आला. तू खरंच. बट आता ऑडियन्स मेंबर एनीबडी मला असं पोटेन्शियल. तू शांत राहा. बाकी एनीबडी. मॅम डू यू वॉन्ट टू? Not really. I mean, I don't know what I should be asking. हाऊ टू मूव्ह ऑन. हाऊ टू ब्लॉक अ फ्रेंड. See, listen. Now he has started reading her mind. Oh, that's it. मग जेव्हा नातं असतं तेव्हा कसं नातं कळत नाही कसं की भाई? समोरच्या अपोजिट्स अट्रॅक्ट. देख भाई, अच्छा है, 350 तो कमाता है, उतना तो है. मला फक्त इतकं विचारायचं आहे, इफ इट्स फ्रॉम सपोज माय साईड दॅट आय एम व्हेरी पर्टिक्युलर अँड आय नो थिंग्स, सो इज इट माय प्रॉब्लेम दॅट आय एम व्हेरी लाईक येस टोटली. नाही सॉरी मॅम विल टेल. she said about communication, it's never proper, but if you try to make it proper and still things go wrong, so is it my problem that I'm too Maybe clear? the person might be wrong for you. Because if Yeah. even though you are communicating and if he is not listening actively or he doesn't want to accept it the way it is, म्हणजे दुसऱ्याला बोलूच द्यायचं तुला नाही. तुझं उत्तर मिळालं, संपला विषय. आणि त्या म्हणतात पर्सन इज नॉट राईट फॉर यू. तू प्राणी वगैरे बघ. तुझा झोन तो आहे. तू तिकडे आहे भाई. तू नॉर्मल नाही. तू तिकडे वरती थोडं एलियन वगैरे. एकाकी मधलं एलियन पाठव भाई इकडे. मीच एलियन बाई. येस. Just to add on to what she said that I'll give my example only. My ex has communicated clearly that he doesn't want to commit moving forward or doesn't want to try coming back together. But then when he meets me, when I'm alone with him and everything, so his actions don't match with the words that he's giving me, which confuses me, which gives hopes that okay, maybe abhi nahi, probably in the foreseeable future something can happen ऐसे करके. बेसिकली ऑल बॉयज. लड़कों का ऐसा ही होता है. लड़कियां आई ना, वो कुछ भी एड़ा वैसा करता है. पागल हो जाता है. ऐसा ही करता है. उसको नहीं ये पता सिग्नल जा रहा है, बिक रहा है, फिर उधर अंदर इमोशनल खड़बड़ हो रहा है, कुछ घंटिया उसको पता नहीं है. वो लड़की औरत आई तो Whatever you are speaking right now, or you have invested, or you have been, that ROI you did not get, right? Then you need to be smart enough to come out of it. म्यूचुअल फंड्स सही है. और तो अभी गोल्ड में इन्वेस्ट कर रही है, खर्चा बहुत होगा, अभी मत कर. अभी मत. पहले तो बैंक बदल. ओ भाई. जोक मारला सर. हा. आता खड्ड्यात गेला शो गॉसिप. आता तिकडे आलो आपण. मग तुम्ही पण जॉईन व्हा. खुर्ची फिरवा. तुमचा तिकडे चालू. तुम्ही पण असे तुमचे पण हा स्टेज आहे. हा. जसं त्यांचा रिप्लाय काय होता माझ्यावरती? व्हॉट डिड ही से जेव्हा तुम्ही हे सगळं त्याला सांगितलं? He said that you are still very important to me. Your position in my life, nobody can replace it. And that you know why I believe it. It's because No. no. It's because his entire family knows about me and मेरे घर पे भी पता है and I was the one
that was approved by his auntie. She's no more, but so that all that is there, which is why it becomes very difficult for me to move. He is playing very emotionally with you, and you are the victim here, right? So he might be the narcissist who doesn't want to make sure की म्हणजे तुलाही त्याला असं दाखवायचं आहे की तू माझी आहेस, तू इम्पॉर्टंट आहेस, आणि प्लस बाहेर सुद्धा त्याला एन्जॉय करायचं आहे, वेर यू आर ओनली प्लेइंग इमोशनली ॲज अ फूल. नार्सिसिस्ट म्हणजे नानासोबत जे राहतात ते जेव्हा CST ला जातात नार्सिसिस्ट ते CST सांगता नार्सिसिस्ट ऐक ना, पहिली गोष्ट तर ही आहे, तू काय मला बोललेलास मराठी ग्रुप चॅट इथे माझ्या लागले भाई, इंग्लिश मध्ये बोलताय भाई. मी जेन्युइनली मी आहे ना कॅमेऱ्यासमोर असं ऍक्ट करतोय ना, कॅमेऱ्यासमोर फुल ऍक्ट करतो, मला सगळं कळतंय. मला शाट कळत नाही काय. कंटिन्यू इंग्लिश मध्ये बोलते. मूव्ह ऑन कसं करायचं? किती सिंपल प्रश्न विचारला. ऍक्च्युली भाई खूप महत्वाचा प्रश्न खूप विचारला महत्त्वाचा भावाने. प्रश्न आहे. काळाची गरज. बरोबर Move on कसं विचारला करायचं? त्यांनी प्रश्न. पण तिच्याकडे फोकस करण्यापेक्षा स्वतःवरती अभ्यास केला असता. छोड दे भाई. That would work. मोहब्बत नवीन थी इसलिए मुलींशी चली. बोलायला ट्राय कर. नवीन हा. नाही लगेच नाही, स्वतःवर काम केलं वर्ष ना? नको. 10.5 त्याला वर्ष. काम करायचं ना मी त्याला स्वतःवर. म्हटलं की हा म्हणजे स्वतःवर काम करून मग. मी तर बोलेन फिर आपले मोहल्ले में तो वाला डाव कर. हाँ एक्झॅक्टली भाई. अरे तू लक्ष देऊ नको भाई. मोहब्बत थी इसलिए जाने दिया, जिद होती तो बाहों में होती, असं भाई डोक्यात ठेवायचं भाई हे सगळं. लॉंग टर्म रिलेशन होतं आणि नंतर मग जेव्हा ब्रेकअप होतं तेव्हा एक तर मूव ऑन होतो आणि दुसरा जो माणूस राहिलेला असतो त्याचा कदाचित कधी कधी रिलेशनशिपवरनं विश्वास उठतो. मग अशा वेळी त्यांनी काय केलं पाहिजे? स्वतःवरती पहिलं काम करावं की आपला रिलेशनशिपवरचा विश्वास का निघाला आहे, आपला रिलेशनशिपवरचा विश्वास का उडाला आहे. देर माईट बी सम मतलब जेन्युइनली तुमच्यामध्येही काहीतरी, मे बी तुम्ही अग्रेसिव्ह असाल, मे बी जजमेंटल असाल, मे बी इम्पल्सिव्ह असू शकता. कधी कधी असं पण होतं समोरचा भाडखाऊ आहे, असं होऊ शकतं ना. लॉंग डिस्टन्सचं काहीतरी होऊ शकतं ना, असं कधी कधी असं होतं. अरे मूव्ह ऑन व्हायचं त्याच्या अगोदर 2 पेग मारायचे आणि झोपून जायचं. एवढा विचार करत आहे बरोबर बॉडी मूव पण नाही झाली पाहिजे. रिलेशनशिप ऍडवायझर कसं नसावं तर या बाजूला हॅलो हाय. जॉब इंटरव्ह्यूला आलो आपण. हे माझा एक जेन्युइन क्वेश्चन आहे, रिलेशनशिपमध्ये कसं यायचं? थोडासा रुमालात क्लोरोफॉर्म घ्यायचा, असं तो नाकावर ठेवायचा. तू मी ट्राय करतोय, होत नाही. मी पोरगीला विचारतोय की तू होय मग ती म्हणते मला करिअरवरती फोकस करायचा. मी म्हणतो तू बीकॉम केलास, कुठलं करिअर? तू बोल ना माझं नाव करिअर आहे, तुझ्यावर फोकस करेल ती. शाब्दिक गुन्हे करा. खतरनाक आवडलं आपल्याला हे. नाही, मुली असं पण म्हणतात की तू मला मित्रापेक्षा जास्त आवडतोस पण रिलेशनशिपच्या अलीकडे आहेस. मग ते असं अजय देवगणगत अवस्था होत्या माझी. मुद्दा असा आहे, तू आधी डेट करायला सुरुवात कर आणि डेटिंग केल्यानंतर मग विलेशनशिपमध्ये जा. दॅट वुड डेफिनेटली हेल्प यू. एक मिनिट, डेटिंग म्हणजे रिलेशनशिप नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. डेटिंग इज नॉट अ बदललं रिलेशनशिप. कधी? हो डेटिंग तू मल्टिपल मुलींबरोबर करू शकतोस. हॅलो एव्हरीवन, नाही, मी- डेटिंग तू मल्टिपल मुलींबरोबर करू शकतोस. मी तू हे एवढा तळमळतोस का? नाही मी हे सेम गोष्ट बोलायचो. माझी गर्लफ्रेंड ऐकायची नाही की नाही जाऊ शकत. म्हणजे तू डेटिंगला रिलेशनशिप समजलास म्हणून ती सोडून गेली. ट्रॉमा भाई, सरळ सरळ. हमने हमारी शक्तियों का इस्तेमाल ही नहीं किया है भाई. गलत नहीं, गलत इस्तेमाल ही इस्तेमाल नहीं नहीं किया है. तू हा शो 14 वर्षापूर्वी का नाही केला आणि तेव्हा Sorry ह्यांना भाई. का नाही बोलवलं? Sorry भाई. Sorry भाई. समजलं की रिलेशनशिप मध्ये वेगळं, डेटिंग वेगळं, डेटिंग मध्ये जरा रोमॅन्टिक पण हो जरा. तेच जरा रोमॅन्टिक पण. असा चेहरा घेऊन गेला मी पण नाही बोले. लास्ट क्वेश्चन वरती आहोत आपण, याच्यानंतर नाही आहे. ठीक आहे, एकही चांगला प्रश्न आलेला नाही आपल्याला. वी नीड विनर गाईज, वी नीड विनर. हा मॅडम, मला एक प्रश्न विचारायचा. हा मॅडम, फोन केलाय त्यांनी. तू हा मॅडम. बघ कसं आहे की माझा एक मित्र आहे, तो लग्नाला आहे पण त्याला आता कॉलेजची क्रश भेटते आणि तो भेटत जातो तर त्याच्या बायकोला सांगायचं कोणावर होतो म्हणून तो मलाही बरोबर घेऊन जातो. त्याची जी कॉलेजची क्रश आहे ती अजून एक कॉलेजची मुलगी बरोबर घेऊन येते म्हणजे आणि ती माझी क्रश होती कधी.
भाई प्रश्न साहब. प्रश्न काय आहे? आता प्रश्न हा आहे की मी भेटा जातो ती पण भेटते तर तिला भेटतो मला बायको आठवते. ऐका कॅमेरे पण आहेत हा. हा बघा हा दिसतोय ना तो बघतोय भोकातनं. तिला भेटतो मला बायको आठवते आणि बायको आता लाटणी घेऊन असते. आज काहीतरी भलतं असेल. बायको आजपर्यंत किचन मध्ये गेली आहे. तरी ह्याच्यात प्रॉब्लेम काय? लाटणं प्रॉब्लेम आहे काय? नाही problem आहे? आणि घरी गेलो की ती आठवते. ह्या माणसामध्ये काहीतरी आहे. ह्या माणसात काहीतरी होप आहे. प्रॉब्लेम कोणाचा आहे? तुमचा. प्रॉब्लेम माझा नाहीये. Problem दोघींचा आहे. माझा नाही प्रॉब्लेम. त्यांना प्रॉब्लेम नाही, त्यांना क्रश पण चालणार आहे, बायको पण चालणार आहे. अरे बेसिकली ऑल मेन. मॅडमनी याचा अभ्यास नाही केलाय. तो सुविचार चेंज कर. मजा कोला नको टाक तिकडे व्हायचं. पण But yes, सोल्युशन we need an answer. रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी, संपला विषय. प्रॉब्लेम आपण क्रिएट केलाय तर आपणच. कोणाची फॉलोअप? दॅट्स युअर चॉईस. दॅट्स युअर चॉईस. मी दोघींची घ्यायला तयार आहे. काका खरं खरं सांगा 2 पेग लावून आलायत ना? खरं 2 पेग लावून आलायत. 2 लावणारी मुख्य गोष्ट नाही. आता जाऊन परत 2 लावायचे. काका तुम्हाला भीती नाही का? तुम्ही ऍक्च्युली 2 वरतीच आहात तुम्ही. माझं असं झालं की माझे बाबा बाहेर जाऊन असं सगळं बोलतात का बाई? मला ते त्या लेवलवर आहे मी तिकडे आहे भाई. मी आता बघितलं एवढ्या वेळ ती सीट रिकामी होती, अचानक आले आणि डायरेक्ट सिक्सर भाई. मागे बसलो होतो पुढे आलो. हे प्रश्न हो पुढे तर तुम्ही खूपच निघून गेलात काका. समाज मागे सोडला आपण. बट समजा ह्या माणसाने मग जर पुढे जाऊन चीट केलं, जसं समजा ठीक आहे, नॉट सेइंग की काकांना ओळखत नाही आपण, सर समजा जर Danger त्यांनी काका. असं काहीतरी केलं काय चीट, ज्याचं त्यांची इच्छा आहे, दोघांची त्याचे रिस्पॉन्सिबिलिटी, कॉन्सिक्वेन्सेस ते बघतील. आणि तुम्हाला असं वाटतं की ह्या माणसाने आयुष्यभर सिंगल राहिलं पाहिजे? नाही असं मी काहीच नाही बोलत आहे. नाही, इट्स माझी- चॉईस. सी मी कोणात काय म्हटलं? प्रॉब्लेम क्रिएट तुम्ही केलात की नाही? प्रॉब्लेम मी क्रिएट चॉईसला केला. गेलो नाहीये. मित्र घेऊन गेला मला. तुम्ही कुठे मध्ये अडकलेलं नाही आहात. काय काय बोल- म्हणजे कुठलीच रिस्पॉन्सिबिलिटी नाही. ते म्हणाले मित्र घेऊन गेला माझा नाही, तिच्याकडे. तुमचं आयुष्य खूप चांगलं होणार आहे सर. जेव्हा एपिसोड बाहेर आहे ना तेव्हापासून सिंगल आहोत. आय होप हे fix आय झालं होप होतं. तुमच्या दोन्ही बायका तुमच्यापासून लांब जातील. आय थिंक दॅट्स द एंड ऑफ द शो. अजून आपल्याला कोणी असं विनर मिळालं नाही. सो बेसिकली मॅम काय झालेलं, आम्ही यांना एक टास्क दिलेला की ज्याच्यामध्ये तुम्हाला एक खूप चांगला प्रश्न त्यांनी विचारला होता, त्यांना 1000 रुपयाचं बक्षीस होतं. जर त्यांनी तुम्हाला प्रश्नामध्ये, तुम्ही उत्तरामध्ये असं म्हणाल की तू सिंगल राहा आयुष्यभर, तर त्यांना 2000 रुपयाचं बक्षीस होतं. आणि जर ते तुम्ही म्हणाल असतात की चिटिंगच कर तू, तर त्यांना 5000चं बक्षीस होतं. बट अनफॉर्च्युनेटली सगळे फेल झालेले आहेत त्या गोष्टीमध्ये आणि तुम्ही पैसे वाचवले. थँक्यू बस. थँक्यू सो मच फॉर दॅट. अँड आय थिंक विथ दॅट वी हॅव कम टू द एंड ऑफ द शो. थँक्यू सो मच. ठीक आहे. एकदा आपल्या पॅनलसाठी जोरात टाळ्या होऊन जातात. एकदा नील साठी, एकदा मॅमसाठी जोरात टाळ्या होऊन जातात. त्या ऑल द वे मालवणवरून आल्या हे करायला. आणि एकदा तुमच्या सगळ्यांसाठी जोरात टाळ्या होऊन जातात. एकदा मेक सम नॉइज फॉर युअरसेल्फ. बट थँक्यू सो मच फॉर कमिंग. माय नेम इज अनीश गोरेगावकर. दिस वॉज मराठी ग्रुप चॅट. भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. एक सिंपल प्रश्न आहे मला, सेक्सनी सगळं सॉल्व्ह होतं का रिलेशनशिपमध्ये? नाही, डेफिनेटली नाही. कोणासोबत करतो त्याच्यावर. बोला ना रिलेशनशिपमध्ये. अरे समज की असं जरा अनभन चालू आहे, इथं असं चालू आहे. कसं चालू आहे? असं याच्यात बरंच काय काय येतं, बरंच काय मग जेवायला अशा काय. सो फिजिकली इंटिमेट होणं हा एक आस्पेक्ट आहे आणि तो टेम्पररी मग आस्पेक्ट शब्द चुकला. त्यामुळे टेम्पररी इंटिमसी मला बोलायचं होतं. इंटिमसीनी गोष्टी सॉल्व्ह होऊ शकतात का? ते पोरं फिजिकल इंटिमसीनी तात्पुरत्या गोष्टी सॉल्व्ह होतील टेम्पररी लेवलला. तुम्हाला इमोशनली इंटिमेट व्हावंच लागणार, इंटरडिपेंडंट राहावंच लागणार. अदरवाईज इफ यू आर नॉट अवेलेबल फॉर युअर पार्टनर, नाहीतर मग तुम्ही ते खूप डिस्टंट रिलेशनशिपमध्ये जाऊ शकता. तो याच्यावर आपल्याला काय कळलं? फिजिकल इंटिमेसी इज लाईक दारू, टेम्पररी सोल्युशन. तुम्हाला ड्रग्स केलं म्हणजे इमोशनल मस्करी करता, कोकेन वगैरे करायला नाही तर काय सांगतो ते करतातच ऑलरेडी. स्टील मूवी मध्ये लाईन आहे.